ही बाहेर कोसळणाऱ्या मुसळधारेबाबत आहे। मुसळधार पावसामुळे शहापूरमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। शहापूरमधील गुजराती बाग, चिंतामण नगर, ताडोबा परिसर या भागामध्ये भारंगी नदीचं पाणी हे घरामध्ये घुसलंय। 5 ते 6 कार आणि 20 ते 25 दुचाकी या दरम्यान वाहून देखील गेल्यात। त्याचबरोबर अनेक वाहनांचं नुकसान झालंय। अनेकांच्या घरातही साधारण 3 फुटापर्यंत नदीचं पुराचं पाणी जे आहे ते शिरलं, त्यामुळे घराचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। गुजराती बाग आणि चिंतामणी नगर या परिसरातील नदीला बांधण्यात आलेल्या संरक्षण भिंत आणि घाट तोडण्याची मागणी स्थानिक करतात। या भिंतीमुळे आणि घाटामुळे नदीचं पाणी जे आहे ते घरांमध्ये शिरल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे। तर याबाबत आपण अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी सुनील यांच्याकडून। सुनील, शहापूरमध्ये मोठ्या प्रमाणात पुराचं साम्राज्य माजलेलं आहे, सध्या काय स्थिती आहे? खरं तर बघितलं तर ह्या पूर परिस्थितीला एकमेव जबाबदार ही नगरपंचायत आहे। जे नगरपंचायतीने भारंगी नदीच्या दोन्ही बाजूला बांधण्यात आलेली संरक्षण भिंत आणि कठडे हे येथील नागरिकांचं म्हणणं की अनाधिकृतपणे बांधण्यात आलेले। येथील स्थानिक नागरिकांचा या कठड्यांसाठी विरोध होता, परंतु नगरपंचायतने ठेकेदार आणि अधिकारी यांच्या फायद्यासाठी हे कठडे बांधल्याने या भारंगी नदीच्या पाण्याचं जे पात्र आहे ते मात्र वाढल्याने येथील धक्का ओलांडून ते घरांमध्ये आले। भारंगी नदीच्या बाजूला असलेले गुजराती नगर, गुजराती बाग, त्यानंतर चिंतामणी रेसिडेन्स या येथील घरांच्या मध्ये साधारण 3 ते 4 फुटापर्यंत पाणी शिरले। त्यानंतर येथे असलेल्या ज्या गाड्या होत्या, ज्या 2 व्हीलर 20 ते 25 2 व्हीलर वाहून गेल्या। त्यानंतर 4 व्हीलर सुद्धा 4 ते 5 4 व्हीलर वाहून गेलेल्या आहेत। परंतु येथील नागरिकांचं म्हणणं आहे की या पूर्ण पूर परिस्थितीला ही नगरपंचायत आहे आणि या नगरपंचायतीमुळे ही पूर परिस्थिती आली ना। येथील जे ठेकेदार आणि जे अधिकारी आहेत त्यांनी सांगून न ऐकल्याने ही पूर परिस्थिती निर्माण झाली। त्यामुळे यांच्यावर आता तातडीने गुन्हे दाखल करण्यात यावे अशी येथील नागरिक मागणी करत आहेत। आणि विशेषतः जो आता शहापूर आणि आसनगाव जो रस्ता, येथील जे नागरिक आहेत जोपर्यंत ही भिंत तोडली जात नाही तोपर्यंत त्यांनी आता रस्ता सुद्धा जाम करायला सुरुवात केलेली आहे। एकही गाडी आसनगाव स्टेशनला आणि शहापूरमध्ये जाऊन देणार नाही। हे भारंगी नदीच्या पुलावर आता स्थानिक नागरिक जमा होत आहेत आणि पूर्णपणे यांनी आता हा रस्ता चॉकअप केलेला आहे। जोपर्यंत नगरपंचायत हे संरक्षण कठडे तोडत नाही तोपर्यंत या रस्त्यावरनं हलणार नाही अशी येथील नागरिकांनी आता ठाम भूमिका घेतलेली आहे। जी, याकडे लक्ष असेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर राज्यामध्ये मुसळधारा कोसळतात। शहापूरमध्ये सुद्धा अशाच प्रकारचा पाऊस कोसळतोय आणि नद्यांना पूर आलेला आहे। कुठेतरी विकास कामं जी केली जातात आणि त्या विकास कामांमुळे हा संपूर्ण प्रकारे पुराचं पाणी जे आहे ते स्थानिकांच्या वस्तीमध्ये घुसलंय असं स्थानिकांचं म्हणणं आहे, नागरिकांचं म्हणणं आहे। बऱ्याच विकास कामांना तिथे विरोध केला गेला होता आणि त्यामुळे त्या विरोधाचं काही पालन केलं गेलं नाही आणि अशा प्रकारे नदीला पूर आलेला आहे आणि पुराचं पाणी जे आहे ते वस्तीमध्ये शिरलेलं आहे। त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। नागरिकांची मोठ्या प्रमाणात तारांबळ उडाली आहे। कळंबा ग्रामपंचायतीच्या हद्दीतील हा सगळा गुजराती भाग आहे। या ठिकाणी पूर्ण पार्किंग झालेलं आहे आणि समोर या ठिकाणी आपण बघतोय की नगरपंचायती भव्य अशी उंच भिंत बांधल्यामुळे तिकडचं पाणी अडलं पूर्ण या गुजराती बागेत आल्यामुळे अतोनात नुकसान झालेलं आहे। 4-5 गाड्या या ठिकाणी पाण्यात वाहून गेलेल्या आहेत आणि म्हणून या ठिकाणी नागरिकांची मागणी आहे, सर्वांचीच मागणी आहे की जी भिंत बांधलेली आहे ती तात्काळ तोडावी आणि नदीचा मार्ग मोकळा करावा, तरच येणाऱ्या काळात या ठिकाणी लोक सुरक्षित राहतील। तर मुंबईत रात्रीपासूनच संततधार पाऊस कोसळतोय। पहाटे पावसानं आणखीनच जोर पकडला। येत्या 3 ते 4 तासात मुंबई, ठाणे, भिवंडी, कल्याण, नवी मुंबईसह इतर परिसरामध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। नागरिकांनी काम असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन सुद्धा या पार्श्वभूमीवर हवामान खात्यानं केलंय। तर याबाबत आपण अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी सुष्मिता यांच्याकडून। सुष्मिता, बाहेर मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळतोय आणि येत्या काही तासामध्ये सुद्धा अशाच प्रकारे मुसळधार पाऊस कोसळेल असा अंदाज वर्तवण्यात येतोय। नक्कीच आपण बघतोय काल मध्यरात्रीपासूनच मुंबईतील मुंबई, कोकण, ठाणे, रायगड, रत्नागिरी या परिसरामध्ये मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळतो आहे। हवामान विभागाने येलो अलर्ट संपूर्ण कोकण विभागात आणि मुंबईमध्ये जारी केलेला आहे, ज्यामुळे आपण बघतोय की संततधार पावसाची आपल्याला पाहायला मिळते आहे।
सोबतच मुंबईसह आपण जर बघितलं तर मुंबईच्या किनारी भागांमध्ये शनिवार रविवार म्हटलं की पर्यटकांची गर्दीही आपल्याला पाहायला मिळते। मरीन ड्राईव्ह असेल, चौपाटी असेल, जुहू चौपाटी अशा ठिकाणी नागरिकांची गर्दी येणं अपेक्षित असतं आणि याच गोष्टीला लक्षात घेत प्रशासनानं आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडण्याच्या सूचना सुद्धा जाहीर केलेल्या आहेत। दरम्यानच्या काळामध्ये मुंबईमध्ये कुठेही पाणी साचलेलं नाहीये, परंतु ज्या ज्या ठिकाणी पाणी साचण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी पालिकेकडनं काही कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहे। वॉटर लॉगिंग सिस्टीम ही आता ऍक्टिव्ह झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे। त्याचबरोबर मुंबईतील अनेक ठिकाणी सतत पाऊस पडत असताना कुठलीही आपत्तीजनक स्थिती निर्माण होऊ नये किंवा कुठल्याही इमारती कोसळू नये किंवा काही कोसळल्यास त्या ठिकाणी त्वरित मदत मिळावी याकरता सुद्धा आपत्ती विभागाच्या टीम्स या प्रत्येक वॉर्डनुसार या पाठवण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे सध्या आपण बघतोय मुंबईमध्ये, कोकणामध्ये, ठाण्यामध्ये पावसाची संततधार, कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्यामुळे आपल्याला पाहायला मिळते आहे आणि येत्या 48 तासामध्ये ही स्थिती येलो अलर्ट कायम राहणार आहे। जी, पावसाची अपडेट तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत।